नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर दारूबंदी पोलीस भरतीची जे विद्यार्थी तयारी करत आहेत तर त्यांच्याकरिता आपण सराव प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत। अतिशय महत्त्वाचे असे IMP प्रश्न आपण या ठिकाणी सोडून घेत आहोत। त्यासोबत जेवढे काही प्रश्न होत आहेत त्यांना धरून बाकीचे अजून निगडीत असे प्रश्न आपण परीक्षेपर्यंत कव्हर करणार आहोत। परीक्षेला अतिशय महत्त्वपूर्ण असे 1000 प्रश्न आपण येत्या दिवसामध्ये पब्लिश करणार आहोत, ज्यांची प्राइस फक्त 50 रुपये आहे। तर त्या 1000 प्रश्न तुम्हाला सर्वत्र उपयोगी पडणार आहेत। अशा पद्धतीचे टॉप लेवलचे GK प्रश्न आपण या ठिकाणी काढणार आहोत। तर लक्षात असू द्या, या ठिकाणी आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील अगोदरच्या प्रश्नांबाबत तर अवश्य कमेंटद्वारे कळू शकता। तर पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949। लक्षात असू द्या, हे पूर्वी मुंबई दारूबंदी अधिनियम होतं, याचं नाव बदलण्यात आलं आणि हे जे आहे ते महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 हे चेंज करण्यात आलं याच्यामध्ये। तर एकूण किती कलमे आहेत लक्षात असू द्या, हा अधिनियमावर 100% प्रश्न पडतो, त्यामुळे हा अधिनियम जो आहे तो वाचून घ्या आणि महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करणारच आहोत। तर या कलमामध्ये मित्रांनो 149 कलमे या ठिकाणी आहेत आणि भारताच्या बाबतीत भारतीय संविधानामध्ये लक्षात असू द्या, भारतीय संविधानामध्ये 395 कलमे या ठिकाणी आहेत। तर लक्षात असू द्या, हे कन्फ्युजन होऊ देऊ नका की 395 आणि 149 याच्यामध्ये। पुढचा प्रश्न पहा, दारूबंदी व उत्पादन शुल्क आयुक्त पदाची तरतूद या ठिकाणी दारूबंदी अधिनियम 1949 मध्ये कितव्या कलमात आहे? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी दारूबंदी व उत्पादन शुल्क आयुक्त त्याची पद नेमणूक करणं असू द्या किंवा त्याचं कोणत्या ठिकाणी असावं, त्याला सॅलरी वगैरे, त्याची सर्व जी तरतूद आहे ती कितव्या कलमात आहे? तर 3ऱ्या कलमामध्ये या पदाची तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे किंवा त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ कोणता आहे? तर सर्वात जुना ग्रंथ आता सध्याला आद्य ग्रंथ जो आहे तो लीळाचरित्र हा सुद्धा मानला जातो आणि विवेक सिंधू हा सुद्धा म्हणजे एकदम जुना मराठी भाषेतील ग्रंथ मानला जातो। लीळाचरित्र नावाचा हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? माही भट। लक्षात असू द्या, याच्यामध्ये थोडंफार कन्फ्युजन होऊ नका। आणि हा विवेक सिंधू नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? तो जो आहे तो मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे। तर लक्षात असू द्या, याच्या बाबतीत तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहू नका। त्यासोबत पुढचा प्रश्न हे जे आहे यथार्थ दीपिका कोणी लिहिला? तर वामन पंडित यांनी लिहिलेला आहे। त्यासोबत भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी, गीतांजली जे आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे। तर लक्षात असू द्या। त्यानंतर चौथा प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हा अन्वेषण विभाग ज्याला आपण CID म्हणतो, तर याचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुख्य कार्यालय जे आहे याचं पुणे या ठिकाणी आहे। ऑलमोस्ट सर्व जे आहेत विभागाचे कार्यालय पुणे आणि मुंबईमध्ये आहेत। थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं पुणे मुंबईमध्ये, त्याचं व्यवस्थित पाहून घ्या। भारताची कोकिला, लक्षात असू द्या, भारताची कोकिला किंवा कोकिळा, ळा जे आहे ते वेगळं आहे कोकिला, आणि किंवा भारताची नाईटिंगेल या नावानं कोणाला ओळखलं जातं? तर मित्रांनो, भारताची नाईटिंगेल या नावानं जे आहे ते कोणाला ओळखलं जातं? सरोजिनी नायडू यांना ओळखलं जातं। आणि ही जी उपमा आहे यांना कोणी दिली? महात्मा गांधी यांनी या सरोजिनी नायडूंना अशी भारताची नाईटिंगेल अशी उपमा दिलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम येणारे कोण होते? आपण पाहिलं सर्वप्रथम वसाहत कोणी निर्माण केली, कुठे झाली? तर सर्वात अगोदर भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम कोण आलं? तर लक्षात असू द्या, सर्वप्रथम पोर्तुगीज आले आणि सर्वात शेवटी सुद्धा हेच गेली। तर लक्षात असू द्या, जेव्हा म्हणजे राजकारण म्हणजे 1947ला जेव्हा स्वातंत्र्य भेटलं तेव्हा हे जे आहे सर्वात शेवटी जाणारे हेच होते। तर नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील कोणत्या प्रश्नांबाबत अवश्य तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला सांगू शकता, कळवू शकता। महाराष्ट्र पोलीस दिन महाराष्ट्रात कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून सर्वत्र आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो। त्यानंतर भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर MS स्वामीनाथन आहे ते। तर MS स्वामीनाथन यांना जे आहे ते भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणतात। आणि हे जे आहेत वसंतराव नाईक यांना काय म्हणतात? महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं। हे आपण पाहिलं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत खूप सारी माहिती आपण मागच्या सेशनमध्ये सुद्धा पाहिलेली होती। तर पुढे पहा, 8वा प्रश्न, महानगरपालिका क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था जबाबदार कोण असतो किंवा कायदा व सुव्यवस्थेचा
जबाबदार अधिकारी कोण असतो, मुख्य अधिकारी कोण असतो, तर या क्षेत्रामध्ये पोलीस आयुक्त हा जो आहे तो मुख्य अधिकारी असतो आणि जिल्हा अधिकारी जो आहे तो ज्या ठिकाणी महानगरपालिका नाही किंवा जिल्हाचा हा कायदा व सुव्यवस्था जबाबदार असतो. तर लक्षात असू द्या. पुढे पहा, केशव कुमार या नावाने, या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी केशव कुमार आणि केशव सूत याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. तर केशव कुमार कोणाला म्हणतात? आचार्य आत्रे यांना म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात? तर लक्षात असू द्या, यांना जे आहे ते केशव सूत या नावानं ओळखलं जातं. आणि गदी माडगुळकर यांना जे आहे ते गदिमा या नावानं ओळखलं जातं. तर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. त्यानंतर महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीचे जनक किंवा वृत्तपत्रांचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर हे जे आहे मी मागच्या सेशनला सांगलेलं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी काय काढलं? तर दर्पण नावाचं वृत्तपत्र काढलेलं आहे, जे की मराठीमधून होतं. आणि जेम्स ऑगस्टस हिकी यांनी जे आहे ते आपल्या भारतामध्ये पहिलं वृत्तपत्र काढलं. तर लक्षात असू द्या. लोकमान्य टिळक, केसरी व मराठा लक्षात असू द्या. त्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची जी स्थापना आहे ती रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कशाची स्थापना केली म्हटलं? तर फॉरवर्ड ब्लॉक नावाची संघटना यांनी स्थापन केलेली आहे. राहिला प्रश्न, रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे एक शांतिनिकेतन जे की कोलकातामध्ये आहे याची स्थापना केली. राहिला प्रश्न, विदास सावरकर यांच्या बाबतीत जर विचार केला तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे. तर महत्त्वाचे हे आहेत, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळू शकता. महाराष्ट्रात महानगरपालिकांची संख्या 29 आहे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जगातील उल्कापातामुळे निर्माण झालेलं एकमेव सरोवर कोणतं आहे? लोणार सरोवर आहे. आणि याची स्थिती कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणामध्ये हे स्थित आहे. तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. आणि पुढचा प्रश्न थोडं, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? असा प्रश्न आहे. तर पाहून घ्या. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या आपल्याला आढळून येते. तर अशा पद्धतीचे हे जे प्रश्न आहेत ते टॉप पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. काही म्हणजे एक दिवसानंतर प्रश्नपत्रिका अपलोड होत आहे, कारण का प्रश्न काढण्यासाठी थोडा वेळ लागत आहे, परंतु अत्यंत दर्जेदार आणि परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत जा. चॅनलवर नवीन असाल अवश्य आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. व्हिडिओमध्ये काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंटद्वारे कळू शकता, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर होतील आणि जे पदभरती संदर्भात भीती समस्या समजा ती सर्व दूर होईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर केला, जेणेकरून त्यांना याचा परिपूर्ण फायदा होईल. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.